और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभागचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणात कर्तव्यात कसूर करून संबंधितांना पाठीशी घातल्याचा आरोप करत याबाबत त्यांची चौकशी सुरू करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी तक्रारदार कल्पेश केणे यांनी केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी दिली आहे। ड प्रभाग अंतर्गत असलेल्या एका अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेनं कारवाईचे आदेश दिलेले असतानाही संबंधित प्रकरणात सहाय्यक आयुक्त यमगर यांनी आपल्या कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा आरोप करण्यात आलाय। या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईचे आदेश असतानाही आजपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाहीये। तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम अंतर्गत संबंधित बांधकामधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करणं आवश्यक असतानाही तोही दाखल करण्यात आलेला नाहीये। यावरून संबंधितांना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा व छुपे सहकार्य करण्याचा संशय निर्माण होतोय। याशिवाय कारवाई टाळण्यासाठी सध्या पावसाचं कारण पुढे केलं जात असून त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामाला अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेकडून संरक्षण दिलं जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। अशा प्रकारची निष्क्रियता व दुर्लक्ष यामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत असून महानगरपालिकेच्या कारभाराविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर तत्काळ चौकशी करण्यात यावी। सहाय्यक आयुक्त यमगर यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। संबंधित अनधिकृत बांधकामावर कोणताही विलंब न करता तात्काळ तोडक कारवाई करण्यात यावी। संबंधित बांधकामधारक व जबाबदार व्यक्तींविरुद्ध MRTP अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं संगनमत अथवा हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावरही योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कल्पेश केणे यांनी केली आहे। आयुक्तांनी निवेदन यासाठी दिलेलं आहे की मेच्या 25 तारखेला एक अनधिकृत बांधकाम तोडण्याची नोटीस काढली होती यमगरांनी। त्यानंतर त्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, भेटलो त्यांना, परंतु प्रत्येक वेळेस ते टाळाटाळ करत होते भेटण्यासंदर्भात। खडकवासलीमध्ये एक अनधिकृत बांधकाम आहे, त्याचे सातबाराधारक माझ्याबरोबर उभे आहेत, परंतु त्या सातबाराधारकांची तक्रार होती, त्यानुसार ती तक्रार केल्यानंतर त्यांनी ती नोटीसही काढली। परंतु आज मे महिन्यात काढलेली नोटीस तोडायची 15 दिवसाची मुदत दिलेली होती, आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे। म्हणून आम्ही आज आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे सकाळीच की याच्यावरती त्वरित यांची चौकशी लावून यमगरांवरती कारवाई करण्यात यावी। प्रकरण असं आहे की कल्पेश केने आणि सुषमा पाटील यांचे सातबारी मालकी हक्काचा सातबारा खडेगोलवलीमध्ये आहे। एक मिश्रा बिल्डर आणि त्यांचा दुसरा भाऊ आहे, या दोघांनी तिथे संगनमत करून अनधिकृत 5 गाळे बनवलेले होते। त्याच्यावरती त्यांनी हरकत घेतलेली होती, तक्रारी देखील केली होती, सुनावणी झाली। सुनावणी झाल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी नोटीसही इश्यू केली यमगरांनी। प्रत्येक वेळी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला यमगरांनी, नोटीस काढली। 27 मे रोजी त्यांनी नोटीस काढलेली होती। आज ऑगस्ट महिना आला, परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई झालेली नाहीये। यमगरांचा आणि त्या बिल्डरांचा साटेलोटा आहे एवढं मात्र 100%। आणि या संदर्भात आज आम्ही आयुक्तांना पत्र देखील दिलेलं आहे की यमगरांची सखोल चौकशी करण्यात यावी। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।